नमस्कार. प्रश्नमंजुषा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला क्विजचा विषय आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचे जन्मनाव काय? केशव गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण टिळक, बाळकृष्ण टिळक, गंगाधर बाळ टिळक. केशव गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला? 1854, 1856, 1858, 1860. 1856. लोकमान्य टिळक यांचे सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्रात होते? काव्य, स्वातंत्र्यलढा, विज्ञान, क्रीडा. स्वातंत्र्यलढा. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कुठे लिहिला? पुणे, मुंबई, मंडाले कारागृह, दिल्ली. मंडाले कारागृह. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? गीता रहस्य, आनंदमठ, हिंद स्वराज, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. गीता रहस्य. लोकमान्य टिळकांनी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? हिंदुस्तान टाइम्स, यंग इंडिया व नवजीवन, अमृत बाजार पत्रिका, केसरी व मराठा. केसरी व मराठा. लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही उपाधी कोणी दिली? गोपाळ गणेश आगरकर, भारतीय जनता, गोपाळ कृष्ण गोखले, ब्रिटिश सरकार. भारतीय जनता. लोकमान्य टिळक यांचा जन्म कुठे झाला? पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा. रत्नागिरी. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? 1918, 1919, 1920, 1921. 1920. लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध वाक्य कोणते? करो या मरो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, इन्कलाब जिंदाबाद, जय जवान जय किसान. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या सणाला राष्ट्रीय स्वरूप दिले? दिवाळी, गुढीपाडवा, होळी, गणेशोत्सव. गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी कोणत्या इंग्रजी वृत्तपत्राची सुरुवात केली? केसरी, मराठा, इंडियन ओपिनियन, हरिजन. मराठा. लोकमान्य टिळकांच्या विचारांवर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद. भगवद्गीता. लोकमान्य टिळकांचे निधन कुठे झाले? मुंबई, रत्नागिरी, पुणे, दिल्ली. मुंबई. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य मध्ये कोणत्या संकल्पनेवर विशेष भर दिला आहे? भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग. कर्मयोग.
लोकमान्य टिळकांचे उच्च शिक्षण कुठे झाले? कलकत्ता, मुंबई, दिल्ली, पुणे. पुणे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव का सुरू केला? इतिहास संशोधनासाठी, शैक्षणिक कारणासाठी, राष्ट्रीय प्रेरणेसाठी, धार्मिक विधीसाठी. राष्ट्रीय प्रेरणेसाठी. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे? मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत. मराठी. लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले? 1879, 1881, 1885, 1890. 1881. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम कुठे सुरू केला? मुंबई, रत्नागिरी, नागपूर, पुणे. पुणे. लोकमान्य टिळक कोणत्या विषयाचे शिक्षक होते? इतिहास, इंग्रजी, गणित, विज्ञान. गणित. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता? शिक्षक, व्यापारी, वकील, शेतकरी. शिक्षक. लोकमान्य टिळकांचे आवडते विषय कोणते होते? अर्थशास्त्र, इतिहास व भूगोल, विज्ञान व कला, गणित व संस्कृत. गणित व संस्कृत. लोकमान्य टिळकांनी पुण्यात कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली? शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सप महाविद्यालय, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ कोणाबरोबर सुरू केली? लाला लजपतराय, गोपाळ गणेश आगरकर, ॲनी बेझंट, स्वातंत्र्यवीर सावरकर. ॲनी बेझंट. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.